आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। विषय असा आहे की विवाह झाल्यानंतर नवरा बायकोमध्ये भांडणं होतात, भांडण टोकाला जातात, ते कोर्टापर्यंत येतात। बायको नवऱ्यावर 4-5 केसेस करून टाकते, बिचाराला हैराण करते, त्याच्या एंटायर फॅमिलीला ती त्रास देते। खऱ्या अर्थाने त्याचा शारीरिक मानसिक छळ तर तीच करते। त्याला इकडे आड तिकडे विहीर होऊन जातं। त्याला एक तर आईवडिलांना सोडावं नाही वाटत आहे, बायकोला सोडावं नाही वाटत आहे। अशा परिस्थितीमध्ये त्याने काय करावं असा प्रश्न आहे। बायको खावटीची केस करते, 498ची केस करते, नांदलेची दावा करते, वरतून डोमेस्टिक व्हायलन्सची केस करते, भल्या मोठ्या केसेस टाकून देते, बिचाराला अडचणी जाणून टाकते आणि घरी माहेरी निघून जाते ना, परत दांदायलाच येत नाही। तिला 10 वेळा घ्यायला जावं, आईवडिलांनी घ्यायला जावं, नातेवाईकांनी घ्यायला जावं, मधल्या माणसांनी घ्यायला जावं, नोटीस पाठवावं वकिलामार्फत, तरी येत नाही आणि केसेस चालू होते। आपल्याला असं वाटतं कशाला आपलं अख्खं आयुष्य वाया जाणार, काहीतरी केलं पाहिजे। बायको बी येत नाही, मग घरात काम करायला कोणी नाही, म्हातारे आई-वडील, काय करायचं? ही मोठी समस्या आजच्या तरुण पिढीपुढे निर्माण झालेली आहे। याला एक उपाय आहे। समजा बायको गेली माहेरी निघून आणि यायलाच तयार नाही, तिला 10 वेळा आणलं, म्हटली मला फारकत दे, आणि फारकत देत नाही, खावटी करते, भली मोठी रक्कम आपल्याला भरावी लागते। अशा त्रासामध्ये आजची तरुण पिढी सापडलेली आहे। याच्यावर एक उपाय आहे ना। समजा ती गेली, तिला यायचं नाही आहे, मग आपण काय करावं? दुसरी आणायची ना करून। हां, आपल्याला असं वाटेल का दुसरी आणली तर गुन्हा होईल, आपल्याला शिक्षा होईल, पण तुम्हाला सांगतो, मला 35 वर्ष झाले या कोर्टामध्ये, अजून एकालाही शिक्षा नाही। तुम्हाला कसं काय शिक्षा होईल? फार तर फार काय होईल, दुसरा विवाह केला म्हणून तुम्हाला एखादा गुन्हा दाखल होईल, आणि तो गुन्हा काही स्टेट दाखल होत नाही, सरकारी दाखल होत नाही, तो प्रायव्हेट दाखल होईल। जर तुमचं लग्न चालू असेल, विवाह समारंभ दुसऱ्या पत्नीशी किंवा दुसऱ्या वधूशी, जर तुम्हाला रेड हँड पकडलं तरच तो गुन्हा दाखल होईल, तरच पोलीस स्टेशनला नोंद होईल। अदरवाईज तुमचं जर मॅरेज गुपचूप झालं, तुम्ही उघडीत गुमडी 2-4 लोकांमध्ये केलं, तर काही होणार नाही। तिला फिर्याद दाखल करून द्या, तिचे असे 4 केसेस चालू आहे, 5वी केस चालेल, काय फरक पडतो? तुम्हाला माहिती आहे का, पूर्वी असं असायचं, छोटी आई मोठी आई असायचं का नाही? आता तो काळ का बंद झाला आहे? तो काळ अजूनही, आता फक्त घटना बदललेली, स्थिती बदललेली आहे। तुम्ही दुसरं लग्न करून टाका, मी सल्ला करा असं सल्ला देत नाही, बेकायदेशीर कामाचं करू नये। पण जर तुम्हाला आयुष्यामध्ये काही पर्याय नसेल, ती बाई नांदायला यायला तयार नसेल, तुमच्या घरामध्ये म्हातारे वृद्ध आईवडील असेल, आणि तुम्हालाही जर तरुणपणामध्ये जीवनसाथीची गरज असेल, तर मग तुम्ही असं आयुष्यभर रखडत जगायचं करा ना। मला सांगतो, जर त्याची शिक्षा होणार नाही, झाली नाही आजपर्यंत, आणि खूपच कठीण असतं तरच होईल, आणि केसेस चालेल। आता वकील काय आहे, 4 केसेस ह्याही चालवतो, 5वी केस तीच चालेल। माझ्याकडे अशा 10-12 केसेस आहे त्या मी चालवतो आहे, आणि त्या दुसरं लग्न केल्यानंतर त्याला मुलंबाळ बी झाली। पण कायदा बी खूप भारी, कायद्यामध्ये ना सेकंड वाईफ अशी प्रोव्हिजनच आलेली आहे, दुसऱ्या वाईफला पण मेंटेनन्स देण्यात यावं। मग कुठून आली प्रोव्हिजन? अजून एक गोष्ट, तुम्हाला जर मुलं झाले तरी काही घाबरायचं नाही। लॉमध्ये प्रोव्हिजन आहे, लिजिटिमेट अँड इलिजिटिमेट चाइल्ड, म्हणजे त्याच्या दुसऱ्या बायकोपासून झालेली तुम्हाला मुलं आहे, त्यांनाही तेवढंच अधिकार आहे, आणि ती जी बाई आहे तुम्ही सो कॉल्ड लग्न करणार, तिलाही तेवढंच अधिकार आहे। एवढी सगळी कायदेशीर सिच्युएशन करत असताना मला अनेक लोक सांगतात, बाई निघून गेली काय करू, बायको निघून गेली काय करू? अरे करून टाक दुसरं लग्न, लग्न नाही करायचं, त्याचा कुठे एवढंच नाही राहिला पाहिजे। विवाह म्हणजे काय? हिंदू विवाह कायदा कलम 5 मध्ये विवाहाची डेफिनेशन दिलेली। विवाह काय? सप्तपदी झाली पाहिजे, मंगलाष्टक झाले पाहिजे, मंत्रोच्चार झाले पाहिजे, हे सगळे 5 विधी कंप्लीट झाले तरच विवाह होतो। त्याच्यातला एकही विधी कंप्लीट नाही झाला तर विवाह होत नाही। अनेक विवाह सिद्ध करताना त्यांना या सगळ्या गोष्टी सिद्ध कराव्या लागतात, आणि हे सिद्ध करता करता म्हणजे माझ्या माहितीत अजून सिद्धही नाही झालेलं आहे। कसं असतं, ते लग्नाचा काही पुरावा नसतो, भले तिने केस केली तर चालेल, आणि केस करताना ती बायको काय करते, पहिली बायको आपण जर दुसऱ्या बायको केलं असं लग्न केलं तर भली मोठी आरोपींची यादी लिहून टाकते 5-50, तेवढे काही कोर्टात येणं शक्य होत नाही। केवळ या टेक्निकल फॉल्टमुळे ती केस पुढे काही सरकत नाही। सगळ्यांनी हजर होणं, जामीन देणं भली मोठी प्रोसिजर आहे। 4 केसेस आपला वकील चालवतोय ना, तिच्या खावटीच्या 498च्या, तर 5वी पण केस चालवून टाकू दुसरं लग्न केलं म्हणून? बघा, विचार करा। तुम्हाला जास्त वाटत असेल माझ्याकडे या, सल्ला द्या, मी तुम्हाला सल्ला देतो। जे तुमची कोणी दुसरी पार्टी असेल ना, त्यांना मी समजावून सांगेल। आणि त्यांच्याकडे पण मुलींचं पण असं झालेलं असतं बऱ्याच वेळा, त्यांनाही मॅरेज करायचं असतं, त्यांनाही योग्यता मिळत नाही, किंवा त्यांचेही अडकलेले असतात, त्यांचेही डायव्हर्स होत नाही। अशा परिस्थितीमध्ये दोघांनी एकत्र आलं आणि आपलं भावी आयुष्य सुखाने जगण्याचा निर्णय घेतला, तर त्यात काय वाईट आहे? कायद्याची बाजू वकील सांभाळून घेतील। ओके। धर्मेंद्र चव्हाण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा।